चंद्रपूरमधील शेतकरी रोशन कोळे यांनी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याच्या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलेले आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत भाजपा कार्यकर्ते दिवाकर निकुरे यांच्यावर या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केलेला आहे। सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावर उत्तर देत असताना दिवाकर निकुरे यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलेलं आहे। वडेट्टीवार यांच्या विरोधात आपण कोर्टात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही निकुरे यांनी दिलेला आहे। कधी पकडणार आहेत आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी यात 130 चेक बाउन्स करणाऱ्या सावकाराला किती दिवसात कशी कारवाई करणार, किती दिवसात त्याला बेड्या काढणार आहात? कारण याचा तो रोशन कुळे ज्याचं किडनी विकल्या गेली त्यातला हा मुख्य सूत्रधार सुद्धा हाच आहे। या कुळेच्या खात्यातून 8 लाख रुपये या दिवाकर निकोरेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाले। एवढा मोठा आरोपी, एवढा मोठा चोर, बदमाश, याला कुणाचं प्रोटेक्शन आहे की याच्यावर कारवाई होत नाही? वडेट्टीवार साहेबांनी लावून दिलेले हे जे आरोप आहेत 130 चेकचे हे निराधार आणि मला षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। ज्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं आणि विधानसभेत प्रश्न मांडला का वडेट्टीवार साहेब निकुरे हा बदमाश आहे, चोर आहे। मी तुम्हाला सांगतो माझ्यावर चोरीच्या कुठल्याही केसेस नाही आणि काही असेल तुम्ही माझा मानहानीचा दावा मी तुमच्यावर ठोकणार आहे आणि यांना कोर्टाच्या चौघडीमध्ये त्यांना बसवून त्यांना नोटीस देऊन मानहानीचा दावा दाखल करणार आहे।